कालच मी कोस्टल रोडच्या होर्डिंग बद्दल लिहिलेलं आहे आणि हेच सांगितलेलं आहे की कोस्टल रोडवर जेव्हा आम्ही कोस्टल रोडचं आम्ही स्वप्न बघितलं आणि पूर्ण काम करायचं सुरू केलं तेव्हा कुठेही होर्डिंग एक सुद्धा येणार नव्हतं। हे जे होर्डिंग जे आमच्या कानावर आलंय प्रस्तावित आहे ते साधारणपणे अमरसन्स गार्डन आणि हाजी अलीचा जो इंटरसेक्शन आहे तिथे असणार आहे। त्याला आम्ही विरोध दर्शवलेला आणि आम्ही सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधी एका ठिकाणी भाजपचे आहेत, एका ठिकाणी मी आहे, मग आमचे खासदार आहेत अरविंद सावंत साहेब, आम्हाला विचारण्यात यावं, तिकडचे स्थानिक जे ALMs आहेत रहिवासी आहेत त्यांना विचारण्यात यावं आणि असं कुठचंही कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका असा प्रस्ताव येऊ नये। दुसऱ्या गोष्टी म्हणजे जे इतर आमच्या वर्लीतले विषय होते, मग स्मशानभूमीचा विषय आहे, डिलाय रोडचा विषय जो आम्ही अनेक दिवस घेत आहोत ते आता टेंडर प्रोसेसला आलेलं आहे, जॉईंट सीपींकडे ते काम गेलेलं आहे। हे काही विषय जे होते ते आम्ही मांडलेले आहेत आणि आयुक्त महोदयांनी आम्हाला आश्वासित केलंय की साधारणपणे त्या विषयावर योग्य तो निर्णय मिळेल। एक महत्वाचं आहे, मी त्यांना विनंती केलेली आहे की आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपण पाहतोय की मागच्या वर्षीपासून रस्त्याचा जो घोटाळा झाला त्याचमुळे कुठेही मुंबईत रस्ते चांगले दिसत नाहीत। एक सुद्धा असा रस्ता दिसत नाही जिथे खड्डे नाही आहेत। खोदकाम सुरू आहे, खड्डे चालू आहेत, काही ना काहीतरी काम चालू आहे। तर मेट्रोला आदेश देऊन मेट्रोचे जे बॅरिकेड्स आहेत ते नीट करावेत, जिथे खड्डे आहेत ते लगेच बुजवून गणपती बाप्पाचा जो मार्ग असेल आगमनाचा आणि विसर्जनाचा तो नीट करावा। विसर्जनासाठी जे आर्टिफिशियल पॉन्ड गरजेचे आहेत ते नीट, आर्टिफिशियल तलाव जे कृत्रिम तलाव असतात ते प्रत्येक वॉर्डात कमीत कमी 2 असावेत। या काही गोष्टींवर देखील आम्ही चर्चा केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे BST इथे सुनील शिंदेजी आहेत, आशिष चेंबूरकरजी आहेत, दोघंही चेअरमन राहिलेत BSTचे। आज जी गरज आहे BSTला ती आर्थिक मदतीची गरज आहे, आर्थिक बॅकिंगची गरज आहे आणि ती मुंबई महानगरपालिकाच करू शकतं। BSTचा ताफा हा कमी होत चाललेला आहे। सायनचा पूल तोडल्यानंतर मी दोन्ही बाजूला BSTच्या फेरी मागितल्या होत्या पण गाड्याच नाहीत BSTच्या। तर ह्या काही ज्या मुंबईच्या गोष्टी आहेत, वस्तुस्थिती आहे, त्याच्यावर उत्तर गरजेचं आहे। दक्षिण मुंबई रस्ते काँक्रिटीकरणावर 9% अधिक पैसे कंत्राट देण्यात आलेला आहे। 150 कोटी रुपये बोनस कंत्राटदाराला दिले जाते। ते जे आहेत ते कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड आहेत की नाही ह्याचं स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिकेने द्यावं। दुसरं म्हणजे हे 9% कॉन्ट्रॅक्ट जास्ती का दिलेलं आहे हे सांगावं। तिसरी गोष्ट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं आणि पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द व्हावं, सिलेक्टिव्ह कॉन्ट्रॅक्ट नाही तर हे पूर्ण जे टेंडर आहे ते रद्द व्हावं। मुख्य गोष्ट हीच आहे की 2 महिन्यात आमचं सरकार आल्यानंतर ह्याच्यात सखोल चौकशी केली जाईल। कोणी कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई करू, पण भाजप जे करत आहे, आम्ही बोलल्यानंतर भाजप काहीतरी पत्र लिहितं, हे नाटक बंद करा भाजपला मी सांगतो आणि ह्या मिंदे सरकारमधून पाठिंबा हिंमत असेल आणि खरं तुम्ही बोलत असाल तर काढून घ्या। I think let the High Court give some answer on it because the High Court will of course hear the matter. What is very important is these figures are very alarming and after that also how many people. I think what is very crucial in this is what the law department is doing, home department is doing. राजकीय प्रश्न आहे। मनसेने आपले 2 उमेदवार, एक तर शिवडीमध्ये उमेदवार दिलेत बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमध्ये दिलेत। आगामी काळात वरळीत किंवा मग इतर मुंबईच्या ठिकाणी 230 असं ते म्हणतात। नाही काय नाही की 5 वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात, दौरे चालतात, महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं। सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील, आम्ही आमचे जनतेच्या सेवेचं काम करतो। 5 वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का, म्हणून आम्ही ह्यांच्याकडे जास्ती लक्ष देत नाही। सुपारी पक्ष तिथेच राहील। तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे, कारण मला वाटलं बायडन येत आहेत। बांगलादेशमध्ये आरक्षणावरून वातावरण गंभीर होतं। आज शेख हसीना पंतप्रधान आहेत, त्यांनी त्यांचं निवासस्थान सोडलेलं आहे। मला वाटतं त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का। बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील। अनिल देशमुख यांनी जे आरोप केले होते ते परमबीर सिंग यांनी फेटाळलेले आहेत। I think Bangladesh has been our neighbor. We've seen very good bonhomie between our Prime Minister and her. What is very important is not just to look at it as a domestic issue, but what impact and implication it will have on us, because it has been an emerging economy. It was stable till now. What will this instability bring to us is also something we need to realize and understand. And I believe the External Affairs Minister will be duty bound to answer the Parliament and the country. अनिल देशमुख यांनी जे आरोप केले होते त्या आरोपाचा परमबीर सिंग यांनी फेटाळलेले आहेत। कोणत्याही प्रकारच्या मला वाटतं ते सगळं आता आपण जनतेत आरोप प्रत्यारोप होत आहेत, मी त्याच्यात जाणार नाही, कारण ज्या पातळीचं राजकारण आता व्हायला लागलेलं आहे भाजपकडून हे एकदम नीच आणि घाणेरडं राजकारण होत आहे। महाराष्ट्र ह्याला करारा जवाब देईल। आदित्य, इलेक्शन कमीशन ने कहा है कि उन्हें चुनाव के दौरान बदनाम करने की एक मिनिट, खरी शिवसेना ही शिंदेची आहे आणि उद्धव ठाकरे गटाला जे मिळालेलं यश आहे, स्ट्राईक रेट जो आहे तो मुस्लिम मतांवर जास्त
आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. बघा, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. मला वाटतं जनतेने जे उत्तर द्यायचं होतं ते दिलेलं आहे आपण लोकसभेत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलेलं आहे त्यासाठी लढत आहोत. आणि जर तुम्ही मला विचारलं ही लढाई अजून सुरू आहे का, तर ही लढाई सुरुवात तशी पाहायला गेली तर महाराष्ट्रातूनच झाली. जी वज्रमूठ होती संविधान रक्षणाची सभा ज्या होत्या महाविकास आघाडीने सुरू केल्या होत्या 2022 साली, जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारींनी, आणि जेव्हा गद्दारींनी पाडलं गेलं त्याच गद्दारांनी संविधानाला बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून त्यांचं सरकार बसवलेलं आहे. आमची लढाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आहे. वरुण सरदेसाई ही तयारी करतात असं मला वाटतं आता अनेक गोष्टी, म्हणजे मध्ये मी ऐकलं की 25 सीट आम्ही मुंबईतून लढणार वगैरे. मला वाटतं यादी पूर्ण येऊ द्या, आपल्याला कळेल, मला पण कळेल. अरे इथून प्रश्नच नाहीये. जिशान सिद्दीकी नाराज आहेत महाविकास आघाडीमध्ये, कदाचित अपक्ष किंवा महायुतीमध्ये जाण्याची शक्यता काय आहे तुमचं? माहित नाही मला. आदित्य, इलेक्शन कमीशन एक बार फिर से कह रहा है कि इलेक्टोरल डेटा को बदनाम करने की कोशिश की गई, उनकी डेटा सही है. इलेक्शन कमीशन, मैंने तो पहले ही कहा है कि इलेक्शन कमीशन ईसी यानी एंटायरली कॉम्प्रोमाइज कमीशन ऑफ इंडिया है, और ये मैं कहते आया हूँ. हमारे जो केस में उन्होंने जो निर्णय दिया वो होगा, या फिर अगर आप देखिए तो लोकसभा चुनाव में भी उनका जो बर्ताव था, हम कुछ बोले तो कुछ गलत करे, भाजपा कुछ बोले तो सही करे. मैंने ही नहीं, बहुत सारे नेताओं ने ये शंका जताई है कि शायद इलेक्शन कमीशन का सही ऑफिस, असली ऑफिस भाजपा कार्यालय से हो, तो लग भी सकते हैं वैसे. अमित शाह कह रहे हैं कि 2029 में फिर से उनकी सरकार आएगी, विधानसभा चुनाव नजदीक है. आपका क्या कहना होगा? मुझे लगता है उद्धव साहब ने जवाब दिया हुआ है. पोलीस भरती सध्या सुरू आहे, मात्र मुंबईमध्ये अनेक बाहेरनं ग्रामीण भागातनं लोक येतात, त्यांची कुठेतरी गैरसोय होते. गैरसोय म्हणजे मध्यंतरी पण आपण पाहिलं असेल, अधिवेशनाच्या काळात देखील आम्ही हा विषय घेतला होता. ईस्टर्न हायवे असेल किंवा मग आपण पाहता जोगेश्वरी पुलाच्या खालती पण झोपायला लावलेलं. त्याचा दुसरा विषय असा झाला जी आम्ही मागणी केली आहे की मागच्या वर्षी म्हणजे 2022ला जो GR निघाला त्यानंतर आता ही भरती सुरू झाली आहे, मधले जे वर्ष निघून गेले ज्या मुलांचं, त्यांना काय तुम्ही नुकसान भरपाई देणार आहेत, त्यांना काय त्यांची भरती करून घेणार आहेत की नाही, हा देखील एक विषय. आणि तेव्हा गृहमंत्री महोदयांनी उत्तर देखील दिलेलं, त्यांना आश्वासित केलेलं, पण पुढे काय झालं, नुसतं आश्वासनावर आपलं राज्य चाललंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.